नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. 2026 यामध्ये नवीन जाहिरात पवित्र पोर्टलला येणार आहे. पण तत्पूर्वी ज्या प्रोसेस असतात, संच मान्यता, अतिरिक्त शिक्षक आणि त्यांचं समायोजन, त्यांची बदली. बदल्यात आता सध्या थांबवलं, याचा अर्थ असा आहे की त्यांचं समायोजन झालेलं आहे, फक्त बदली म्हणून तिकडे अजून जायचं नाहीये. म्हणजे समायोजन झालंय, बदली फक्त थांबवलेली आहे. रिक्त जागा आपल्याला कळणार आहे, रिक्त जागेच्या आगी जागा पण येणं अपेक्षित आहे. पण बदल्यात थांबवल्याचा अर्थ असा नाही की त्यामुळे प्रोसेस लांबेल, असं होणार नाही. आता अर्थात या व्हिडिओमध्ये आपण समजून घ्या बदल्या का थांबवल्यात. जस्ट 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला मी शॉर्ट मध्ये सांगतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, अभियोग्यधारकांनी कॉल केलेत की सर काय झालं, हे थांबलं म्हणजे प्रोसेस थांबेल का, शिक्षक भरतीची प्रोसेस थांबेल का, पवित्र पोर्टलवरती ऍड येणार नाही का? तर नाही, इथे समायोजन झालेलं आहे काही जिल्ह्यांमध्ये, फक्त त्या शिक्षकांना रिलीज करून नवीन ठिकाणी अजून नियुक्त करायचं नाहीये, बदली करायची नाहीये. का करायची नाहीये? त्याचं कारण आहे जनगणना. ते थोडक्यात तुम्हाला मी सांगतो काय आहे. बघा, निर्णय आहे जिल्हा परिषद मधील सर्वसाधारण बदल्यांना 2026 या वर्षासाठी स्थगिती दिलेली आहे. म्हणजे आता दिली आहे, म्हणजे पूर्ण वर्षभर स्थगिती नाहीये. ती नंतर 2 महिन्यात, 3 महिन्यांनी परत जायचं त्यांना, किंवा नवीन अकॅडमिक इयर मध्ये जायचं आहे त्यांना. लक्षात घ्या, कोणासाठी? तर गट क गट ड कर्मचारी सर्व शिक्षकांसाठी. म्हणजे शिक्षक पण आणि शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा, त्यांना दोघांना इथे थांबवण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या. त्यानंतर आगामी जनगणना 2026 सेन्सस 2026 ची कामे असल्या कारणाने थांबवलेली आहेत. आता ही कामं करायची पुढचे 2 महिने चालतील, 2 महिने त्यांना थांबावं लागणार आहे. अंमलबजावणी तात्काळ 17 एप्रिल 2026 च्या शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे. हा जी आर आला, हा जी आर पण तुम्हाला दाखवतो. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या शिक्षकांना आणि ज्या विद्यार्थ्यांना टीईटीची तयारी करायची असेल, पात्र व्हायचं असेल, 21 जूनला तुमची एक्झाम आहे. राहिलेल्या 60 दिवसात प्रॉपर तयारी करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची 10.0 द्रोणा बॅच चालू झाली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. तुमच्या वेळेनुसार लेक्चर बघू शकतात. बॅच सेपरेट अवेलेबल आहे. ह्या बॅच मध्ये बुक किट आणि बॅग तुम्हाला घरपोच असणार आहे. तुमच्याकडे हे अवेलेबल असेल तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता. बॅचचे वैशिष्ट्य असं की 5,000 प्लस विद्यार्थ्यांचा रिझल्ट देणारी मार्गदर्शनाची टीम तुम्हाला ते शिकवणार आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत. दररोज तुम्हाला लाईव्ह सेशन आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. शनिवारी पण डाऊट क्लिअरिंग सेपरेट सेशन असतात. नवा दिवस नवी सुरुवात रिफ्रेशमेंट सेशन डाके सरांचं असणार आहे. महारिव्हिजन सेशन तुम्हाला 350 प्लस टॉपिक वाईज सब्जेक्ट फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे. नक्की जॉईन करा, याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. चला, मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. हा एक परिपत्रक आहे शासनाचं, 17 एप्रिल 2026 ग्रामविकास विभागाचं परिपत्रक आहे. प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व जिल्हा परिषदेला हे गेलेलं पत्रक आहे. जनगणना 2026 च्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतला हे पत्रक आलेलं आहे. हे पत्रकात आता नेमकं काय म्हटलंय ते थोडक्यात बघूया आपण वन बाय वन. तर पहिला मुद्दा आहे, शासन निर्णय नेमका काय आहे. तर सन 2026 सर्वसाधारण बदली प्रक्रिया जी आहे ती राबविण्यात येऊ नये. निर्णय देणारा विभाग जो आहे तो ग्रामविकास विभाग आहे. महाराष्ट्र शासन 17 एप्रिल 2026 चा हा जी आर आहे. आणि यामध्ये तात्पुरतं थांबवलंय, म्हणजे पूर्ण थांबवलं हे पण लक्षात घ्या. त्यानंतर बदल्या का थांबवलं, तर मुख्य कारण सांगितलं जनगणना 2026 अधिनियम 1948 नुसार राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रशासकीय स्थिरता, काम सुरळीत होण्यासाठी अधिकारी कर्मचारी एकाच जागी असणं आवश्यक आहे. आणि यावर्षी बदली प्रक्रिया होणार नाही असं सांगण्यात येत आहे ह्या पत्रकानुसार. बघा, त्यानंतर हा निर्णय कोण कोणाला लागू आहे, तर इतर कर्मचारी, जिल्हा परिषदेतील सर्व गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचारी, शिक्षक वर्ग विशेष शासकीय पत्रात उल्लेख आहे त्यांचा, जिल्हा परिषद मधील सर्व शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना इथे थांबावं लागणार आहे. एकाच शिक्षकाची यावर्षी सर्वसाधारण बदली होणार नाही. सोप्या भाषेत समजावून घ्यायचं तर 2026 मध्ये दुसऱ्या तालुक्यात शाळेत बदली जर हवी होती तुम्हाला, तर ती बदली आता होणार नाहीये. तुम्ही आहे त्याच ठिकाणी, म्हणजे सद्यस्थिती बदली होणार नाही. सध्याच्याच शाळेत राहून जनगणना 26 चे कर्तव्य पार पाडावे लागेल. म्हणजे विशेष लक्षात घ्या, ह्या सेन्सससाठीच फक्त तुमची बदली काही महिन्यांसाठी थांबवलेली आहे. किंवा तुमचं जे समायोजन झालं होतं, तुम्ही जाणार आहात तिकडे, आता समायोजन झाल्यामुळे तिकडे सुद्धा तुम्हाला जायचं असेल तर कदाचित या पत्रकाचा अर्थ लक्षात घेता तुम्हाला कदाचित थांबावं लागणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी थांबावं लागणार आहे. कदाचित समायोजन झालं असेल तर समायोजन तिथे शिक्षकांची संख्या कमी असेल तिकडे पाठवलं जाऊ शकतं. सध्या तरी हे जे जी आर आपण बघतो, ह्या जी आर मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सध्या तरी तुम्हाला बघा सांगितल्याप्रमाणे काय, सुधारितपणे पार पाडण्यासाठी जनगणनेच्या कामाशी संबंधित जिल्हा परिषदेतील गट क व गट ड संवर्गातील जिल्हा परिषदांमध्ये सर्व शिक्षकांसह कर्मचाऱ्यांची सन 2026 ची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविण्यात येऊ नये असा निर्णय शासनाने घेतला आहे. म्हणजे जे जनगणनेशी निगडित आहे त्यांना विशेषतः थांबवण्यात आलेला हा पण नीट लक्षात घ्या. याच्यामुळे तुमची शिक्षक भरती लांबेल हा प्रॉब्लेम नाहीये. शिक्षक भरती होणारच आहे. बदली जाणारा शिक्षक असेल किंवा
समायोजन असेल तर हे ऑलरेडी डॉक्युमेंटरी झालं असेल, फक्त पाठवण्यासाठी आदेश तसे देऊ नये असं या पत्रकाचा अर्थ समोर येतोय. सो नक्कीच शिक्षक भरतीची प्रोसेस याच्यातनं लांबणार नाही, लांबणीवर पडेल असं काही वाटणार नाही, असं काही होणार पण नाहीये. सो याची काळजी करू नका. बरेच अभियोग्यताधारक यामुळे थोडेसे घाबरलेत आणि बरेचसे कॉल मेसेज यायला लागले आमच्या टीमला. सो अधिकृत शासन पत्रक हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. केंद्र सरकारचं गृह सचिव भारत सरकार निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी तात्काळ अंमलबजावणीचे आदेश त्यांना दिलेले आहेत. तो जनगणनेसाठी फक्त हे परिपत्रक आलेलं आहे, याचा अर्थ लक्षात घ्या. आणि तुम्ही येणाऱ्या टीटीची पण जबरदस्त तयारी करा. आणि शिक्षक भरतीची ऍड लवकरच पडेल, आता बरेच दिवस पडेल म्हणतोय, प्रोसेसमध्ये आहे. आता शासन किती विचार करते, काय करते, काय काय प्रॉब्लेम्स आहे हे शासनाला चांगली माहिती आहे आणि तुम्हाला आम्हाला पण चांगली माहिती आहे. सो वेट अँड वॉच करूया. काही शंका असेल तुम्ही आमच्या टीमलाही कॉल करू शकता, अदरवाईज ऍप डाउनलोड करून तुमच्या मित्रांना टीटी बॅच सजेस्ट करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.